नमस्कार. KVS किंवा NVS मध्ये शिक्षक होण्याचं स्वप्न पाहताय? मग आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आज आपण 2026च्या परीक्षेचा संपूर्ण आराखडा एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. अर्थात हे स्वप्न पाहणारे हजारो उमेदवार आहेत, त्यामुळे स्पर्धा तर खूपच तगडी आहे, यात शंका नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य माहिती आणि एक पक्की रणनीती असेल ना, तर या स्पर्धेत यश मिळवणं नक्कीच शक्य आहे. तर मग यशाची पहिली पायरी कोणती? स्पष्टता. त्यामुळे सगळ्यात आधी आपण KVS आणि NVS या दोन्ही संस्था नेमक्या काय आहेत आणि त्यात शिक्षकांची कोणती पदं असतात हे व्यवस्थित समजून घेऊया. बघा, KVS आणि NVS या काही साध्यासुध्या शाळा नाहीत. ह्या देशातल्या सर्वात प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहेत. इथे शिक्षक म्हणून नोकरी मिळणं हे खूप मोठं यश मानलं जातं. आणि या दोन्ही संस्था मुख्यत्वे 3 स्तरांवर शिक्षकांची भरती करतात. तर हे आहेत ते 3 मार्ग. पहिला प्राथमिक शिक्षक म्हणजेच PRT, दुसरा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजेच TGT आणि तिसरा पदव्युत्तर शिक्षक म्हणजेच PGT. आता आपण या प्रत्येक पदाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया प्राथमिक शिक्षकांपासून म्हणजे PRT पासून. विचार करा, हे ते शिक्षक आहेत जे मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा आणि भविष्याचा पाया रचतात. त्यामुळेच या परीक्षेचं स्वरूप समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता इथं खरी कसोटी लागते ती वेळेची. ही तर सरळ सरळ वेळेसोबतची शर्यत आहे. 180 प्रश्न आणि फक्त 180 मिनिटं, म्हणजे एका प्रश्नासाठी फक्त 1 मिनिट. फक्त 1. त्यामुळे वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टींमध्ये माहीर होण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि इथेच खरी गंमत आहे. या अभ्यासक्रमाच्या विभागणीकडे जरा नीट बघा. जेवढं महत्त्व मुख्य विषयांना दिलंय, तेवढंच महत्त्व बालविकास आणि शिक्षणशास्त्रालाही आहे. यातून काय समजतं? यातून हे स्पष्ट होतं की KVSला फक्त पुस्तकं शिकवणारे शिक्षक नकोयत, तर त्यांना असे शिक्षक हवेत जे मुलांना खऱ्या अर्थाने समजून घेतील. चला आता प्राथमिक स्तरावरून माध्यमिक स्तराकडे जाऊया. आपण बोलतोय TGT बद्दल, म्हणजेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक. आता इथून पुढे गोष्टी थोड्या अधिक स्पेशलाइज्ड होतात, म्हणजे सगळा फोकस तुमच्या विशिष्ट विषयावर येतो. पहिल्यांदा पाहिलं तर परीक्षेची रचना अगदी PRT सारखीच वाटते, बरोबर? तेवढेच प्रश्न, तेवढाच वेळ. पण थांबा, खरा बदल आहे अभ्यासक्रमाच्या विभागणीत. आणि विश्वास ठेवा, तो बदल खूप मोठा आहे. आणि हा आहे तो मोठा बदल. तब्बल 100 प्रश्न म्हणजे अर्ध्याहून अधिक परीक्षा फक्त तुमच्या मुख्य विषयावर आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. TGT स्तरावर तुमच्या विषयाचं सखोल ज्ञान असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत शिक्षक भरतीच्या सर्वोच्च स्तरावर, PGT म्हणजेच पदव्युत्तर शिक्षक. ह्या स्तरावर फक्त ज्ञान असून चालत नाही, तर त्यांना तुमच्या विषयात प्रावीण्य म्हणजे मास्टरी हवी असते. PGT परीक्षेचं स्वरूप वरवर पाहता सोपं वाटू शकतं, पण खरं आव्हान, खरी खोली आहे ती तुमच्या मुख्य विषयातल्या संकल्पनांमध्ये. इथे तुमच्या पदव्युत्तर स्तरावरच्या ज्ञानाची कसून तपासणी होते. इथे बघा, जवळपास 2/3पेक्षा जास्त भर तुमच्या मुख्य विषयावर आहे. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ आहे की फक्त 11वी आणि 12वीची NCERTची पुस्तकं वाचून भागणार नाही, अजिबात नाही. तुमच्या विषयातल्या पदव्युत्तर स्तरावरच्या संकल्पना अगदी पक्क्या असायला हव्यात. ठीक आहे, तर आपण PRT, TGT आणि PGT या तिन्ही परीक्षांची रचना पाहिली. आता या तिन्ही पदांना समोरासमोर ठेवून बघूया. त्यांच्यातले नेमके फरक काय आहेत ते पाहू, म्हणजे कोणताही गोंधळ राहणार नाही. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक कोणता? तो म्हणजे आपण कोणत्या वर्गांना शिकवणार आहात. आणि याच एका गोष्टीवर बाकी सगळं अवलंबून आहे. तुमची पात्रता, परीक्षेची काठिण्य पातळी आणि तुम्हाला किती सखोल ज्ञान हवंय हे सगळं. हा जो तक्ता आहे ना, हा म्हणजे आपण आत्तापर्यंत केलेल्या चर्चेचा सार आहे. एकाच नजरेत आपल्याला दिसतं की PRT पासून PGT पर्यंतचा प्रवास कसा टप्प्याटप्प्याने अधिक आव्हानात्मक होत जातो. मग ती शैक्षणिक पात्रता असो, CTTची गरज असो किंवा विषयाची खोली असो. परीक्षेचं स्वरूप समजून घेणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. पण आता खरी लढाई आहे ती जिंकण्याची. तर मग चला पाहूया 2026ची परीक्षा जिंकण्यासाठी आपली रणनीती कशी असली पाहिजे.
2026ची परीक्षा थोडी वेगळी असणार आहे. का? कारण आपलं संपूर्ण शिक्षण क्षेत्र बदलतंय. नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP 2020 लागू झालंय. त्यामुळे आता पाठांतराऐवजी संकल्पना समजून घेण्यावर आणि त्या वर्गात कशा वापरता येतील यावर जास्त भर दिला जाईल. मग या बदलत्या परीक्षेला सामोरं कसे जायचं? तर ही आहे यशाची पंचसूत्री. यशाचं एक फॉर्म्युलाच म्हणा ना. ह्या 5 पायऱ्यांवर लक्ष केंद्रित केलं तर यशाचा मार्ग नक्कीच सोपा होईल. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय? तो हाच आहे. KVS आणि NVS परीक्षा या फक्त तुमच्या ज्ञानाची परीक्षा नाहीयेत. त्या तुमच्या समजेची परीक्षा आहेत. तुम्ही शिकलेल्या गोष्टी वर्गातल्या मुलांपर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचवू शकता हे तपासणं हाच या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे. तर मग एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. यश हे पाठांतराने नाही तर समज आणि उपयोगाने मिळतं. हाच विचार तुमच्या तयारीचा केंद्रबिंदू ठेवा आणि 2026 मध्ये एक यशस्वी शिक्षक म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार व्हा. खूप खूप शुभेच्छा.